सर्व विभागीय मंडळामध्ये मिळून नेहमीप्रमाणे कोकण विभागाने याही वर्षी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 98.82% इतका असून सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा 90.78% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 96.14% इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 92.31% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83% जास्त आहे। माध्यमिक शालांत परीक्षा ही 62 विषयासाठी घेण्यात आली होती। त्यापैकी एकूण 24 विषयांचा निकाल 100% इतका लागलेला आहे। राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4,88,745 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे 75% पेक्षा अधिक गुण पडलेले 4,88,745 विद्यार्थी इतके आहेत। तर 4,97,277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे 60 किंवा 60 पेक्षा अधिक परंतु 75% पेक्षा कमी विद्यार्थी हे 4,97,277 इतके आहेत। तर 3,60,730 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे 45% किंवा 85% पेक्षा जास्त ते 60% पेक्षा कमी विद्यार्थी हे 3,60,730 आहेत। तर 1,08,781 विद्यार्थी हे उत्तीर्ण श्रेणीत झालेले आहेत। म्हणजे त्यांचे गुण हे 35% किंवा 35% पेक्षा अधिक आणि 45% पेक्षा कमी आहेत। राज्यामध्ये 23,489 माध्यमिक शाळांमधून 15,58,020 विद्यार्थ्यांनी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 7,924 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022, मार्च 2023, मार्च 2024 आणि मार्च 2025 चा विचार केला तर मार्च 22 चा निकाल हा 96.94% इतका होता। मार्च 23 चा निकाल 93.83% इतका होता। मार्च 24 चा निकाल 95.81 होता आणि या वर्षी मार्च 25 चा निकाल 94.10% इतका लागलेला आहे। म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी निकालाची टक्केवारी 1.71% ने कमी झालेली आहे।